जालिंदर, तेज प्रतापांवर हंटर पडले. हा, तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? कोण कुठली मुलगी गावची हिरोईन झाली एवढं समद रामायण आमच्या माघारी घडलं आणि तुम्ही हे आम्हाला आत्ता सांगताय? नाही, आम्ही सांगणारच होतो. उलट तुमचंच काम करायला आम्ही तिथं गेलो होतो, पण तिथे हे असं घडलं आणि हे प्रकरण एवढा हाताबाहेर जाईल याचा अंदाजच नव्हता बरं का आम्हाला. अंदाज नव्हता? कालची आगाऊ पोरगी तिचं तोड बंद करायला किती वेळ लागलाच तुम्हाला? काय जालिंदर, एरवी मारे दिल्लीच्या गप्पा मारत असता आमच्या बरोबर. माईसाहेब, दिल्लीचं राजकारण, दिल्लीचं ह्याव, दिल्लीचं त्या, साधी गोष्ट जमत नाही तुम्हाला. कशाला ठेवून गेले ते तुम्हाला इथं? आम्ही ठरवलं होतं माई, पण तिथं सगळी जनता होती आणि ती पोरगी आपल्या तेज प्रतापांवर, आपल्या न्यायनिवाड्यावर असले आरोप करत होती ना, का तिला कात्रीत धरणं आहे ना आमच्या नाकी नऊ आलं होतं. आमच्या डोक्याची तार आहे ना सटकली पण होती. पण आम्ही शांत बसलो. उगाच आम्ही तिथं काही बरं वाईट केलं असतं तर त्याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला सहन करावे लागले असते. हे बी खरंच आहे म्हणा. निवडणुका आल्या तोंड्यावर, शांत तर बसावंच लागणार. तसं बी आत्ता कुठं पक्षामध्ये आमच्याबद्दलचं वातावरण चांगलं होतंय. आता काय करता यायचं नाही. पोरीने वातावरण पार गढूळ करून टाकलं. 4 दिवस ठेवून गेलो होतो. किती? 4. अख्ख्या रमावतीचं काळी जिंकलं पोरीने आणि आमचा डाव पालटावला. नशीब आमचं शालीला कुठे अक्कल सोचली आणि तिने ते विष खाण्याचं नाटक केलं म्हणून वेळ तरी मारून नेता आली. काय म्हणला होता तुम्ही मगाशी? या आमच्या रमावतीत आमच्याच लोकांनी आमच्याच कोर्टामध्ये तिला आमचा दर्जा दिला. हे बरोबर नाही. जगतापाची पोर गावात मोठी झाली हे आमच्या इब्रतीला धक्का देणार आहे. कशाला ठेवून गेलो तो तिला इथं? हे साम्राज्य का दिलं तिच्या हातात की तिला कळावं? येरा बघायचं काम नाही, पळकाबुई थोडी व्हायला पाहिजे. पण झालं काय? या गाव पोरीनं आमच्यावरच डाव उलटवला. हरकत नाही. जालिंदर, एक काम करा, तिच्यावर बारीक लक्ष ठेवा. तशी पण ती अतिशहाणी मुलगी काहीतरी आगाऊपणा करणार आणि गोत्यात येणार. पडू तर दे तिला गोत्यात. पेचत पकडू ना आम्ही, मग तिला कळल माईसाहेब मक्तेदार राहिलेला उदार कसा चुकता करतात ते. तिचं तोंड काळ केल्याशिवाय ना आम्ही शांत बसणार नाही. आणि या वेळेला शाला का नाही, आम्ही त्यांच्या तोंडात शेण खाणार. हा बोल. बाहेर वाट बघायला लाव त्यांना. एकदा सांगितलं ना बाहेर वाट बघायला लाव. विचारतो. माई, बाहेर धनाजी नावाचा लुच्चड आलाय. भेटायचं म्हणतोय तुम्हाला. अर्जंट आहे. बसवा त्याला कोर्टात. आलं शेवटी माझ्या पायाशी. बोनस कुणाला बघ. हो दादा, कोण पाहिजे तुम्हाला? हो दादा, हो. अहो काय काम आहे तुमचं? इथं मेन माणूस मी बरं का. माझ्याशिवाय काही कामं होत नाही इकडचे. तुम्हाला आज जायचं असेल ना तर माझी परवानगी घेऊन जावं लागेल ना. काय काम आहे तुमचं? हे जरा लोनचं काम होतं.
यासाठी माई साहेबांची एक सही पाहिजे होती फक्त. लोणचं लोणच्याचं असतं ना लगेच केलं असतं हो. ते लिंबाचं आंब्याचं आज तुमची लगेच विक्री करून दिली असते मी, पण लोणचं काय जमणार नाही. थांबा प्रियताई प्रियताई ते बघा ना कोण आलंय. थांबा ते येत आहे. हा ताई साहेब नमस्कार. नमस्कार. ते माझं लोनचं काम होतं, तर माई साहेबांची एक सही पाहिजे होती फक्त. माई साहेब जरा बिझी आहेत, पण काही हरकत नाही. वैदेही मॅडम करतील तुमचं काम. ठीक आहे. एक मिनिट. हा वैदेही वैदेही काय ग? नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार. काय झालं? त्यांचं जरा लोनचं काम होतं, त्यांना माईची सही हवी होती. पण तुला तर माहितीये माई जरा बिझी आहे ना, त्यामुळे म्हटलं तू संचालिका आहे ना, तू करू शकतेस काम. त्यांची फाईल बघतेस? खरंच फ्री नाही होणार आहेत का माई साहेब आता? बघू फाईल. यात सर्व पेपर्स आहे वहिनी साहेब, आणि अर्जंटमध्ये एक सही पाहिजे होती. काय बिझनेस आहे तुमचा? ते पोल्ट्री फार्मिंगचा. बाकी सगळी कागदपत्र पण नीट जोडली आहेत ना? हो वहिनी साहेब, सर्व पेपर्स आहे त्यामध्ये. बाकी पियनकर सरांनी सर्व चेक केलंय. नाही नका म्हणू वहिनी साहेब, मला खूप गरज आहे लोनची. फक्त एका सहीसाठी काम अडलंय. ठीक आहे, पेन आणते मी. आहे ना पेन आहे. ठीक आहे, हे पेपर्स आता बँकेत द्या, तुमचं काम होईल. आणि सगळे हप्ते टाइम टू टाइम भरा प्लीज. एकही हप्ता चुकणार नाही वहिनी साहेब. या. धन्यवाद. धन्यवाद वहिनी साहेब. सर प्लीज, काय करताय? मी फक्त सही दिली आहे. धन्यवाद वहिनी साहेब. ताई साहेब धन्यवाद. येतो. क्या बात है. मलाही लोन हवं होतं. फार काही नाही, 2-2.5 लाखाचंच हवं होतं. होईल का वहिनी साहेब? वेडी आहेस का? काय पण तुझं. चल